6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। 25 लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात। डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी विचारवंत तसेच देश विदेशातील जनतेकरता ही चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन केलं। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे म्हणणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 68वी पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली आहे। समाजसुधारक, अर्थतज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। हाच दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला। बाबासाहेबांचा 68वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला। या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेत। कालपासून अनुयायी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज आपला देश वेगाने प्रगती करतोय। आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या मार्गावर भारत आहे। याचं सर्व श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलंय त्यांचं आहे। जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय। जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय। याचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे। मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे। कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे। आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान, त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते। त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता, व्यासंग होता आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातनं जो समतेचा, बंधुतेचा एक संदेश दिला, तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातनं आपण अंगीकारला हे आपल्याला पाहायला मिळतं। कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन तयार करण्यात आलं असल्याचंही फडणवीस म्हणालेत।